प्रेक्षकांनो, लवकरच आपल्याला सायली अर्जुनची लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे बरं का, असं आज बघून वाटतंय तरी. तर आपण बघतोय की ह्या डायरीमुळे सायली खूप इमोशनल झालेली आहे. अर्जुनने डायरीत पुढे लिहिलेलं असतं, मी या सगळ्या अनमोल गोष्टींची किंमत कशी ठरवू, तुमच्या चांगुलपणाची, तुम्ही दिलेल्या प्रेमाची, मायेची कितीचं प्राइस टॅग लावू मी, सांगा ना मला. तुम्ही किती सहज हॉस्पिटलचा हिशोब केला, पण माझ्या जगण्याचा हिशोब मात्र तुम्ही कठीण करून ठेवलात सायली. अर्जुनने त्यात शेवटचं वाक्य खूप सुरेख लिहिलेलं असतं की तुम्ही म्हणताय तर आपण हॉस्पिटलचा सगळा हिशेब मांडू, पण तुम्ही केलेला कर्जाचा हिशोब मी कसा करू, मी तर नेहमीच कर्जात बुडवलेला असेल, कारण तुमच्या इतक्या सुंदर मनाचं पेमेंट करण्या इतका मी श्रीमंत नाही. आणि प्रेक्षकांनो, सायली खरंच खूप रडायला लागते. काय सुरेख वाक्य लिहिलंय नाही अर्जुनने. डायरी घट्ट पकडून ती रडते आणि आता अर्जुनला शोधायला थेट गार्डन मध्ये पोहोचतीये. अर्जुनसाठी तिने कॉफी आणली आहे करून, ती कॉफी देत असते अर्जुनला. अर्जुन कॉफी घेतो पण तिच्याकडे बघतही नाही आणि तिच्याशी बोलतही नाही. सायली आता तिथून निघून जात असते आणि मग हळूच म्हणते, सर कॉफी पिऊन घ्या ना, थंड होईल ती. आता अर्जुन कॉफी पित असतो पण आता ही बोलायला जाते, सर मी म्हणजे तुम्ही माझ्या डायरीत जे लिहिलं ते मी वाचलंय. सर माफ करा, मी तुम्हाला दुखवण्यासाठी नव्हते बोलले, असं मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे दुखावले जाल. मला मनापासून वाटत होतं की तुमच्यावर माझं ओझं नको, पण माझ्या हे लक्षात आलंच नाही, काही कर्ज फेडण्यासारखी नसतातच, त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहायचं असतं. सर तुम्ही एकदा माझ्या जागी येऊन बघा ना सर, तुम्ही माझं ऐकताय ना सर. अर्जुन नुसतं म्हणतो आणि कॉफी पित असतो. आता सायली म्हणते, सर मी कबूल करते, मी असं हिशोब नको करायला होता सर, प्लीज काहीतरी बोला ना माझ्याशी सर, प्लीज तुम्ही मला माफ केलंय असं म्हणा बरं. पण अर्जुन काहीच बोलत नसतो. आता सायली पुन्हा म्हणते, सर मी काय करू, म्हणजे तुमचा राग जाईल, सांगा ना सर. तरी अर्जुन काहीच बोलत नाही सायलीशी. मग ही म्हणते, सर तुम्ही काहीच बोलणार नाही आहात का. मग अर्जुन नुसता एक नजर सायलीकडे बघतो पण काहीच बोलत नाही. मग सायलीच्या लक्षात येतं अर्जुन चिडलेला आहे आणि ती काही न बोलता तिथून माघारी फिरते आणि जाताना मात्र सारखी वळून वळून अर्जुनकडे बघत असते आणि अर्जुन तिच्याकडे. खूप सुरेख दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी आज, आणि पूर्णाजीने तर खूप ऐकवलंय सायलीला अगदी पहिल्याप्रमाणे. सायली घरात आलेली असते. ह्या कल्पनाताई अस्मिताला म्हणत असतात, अस्मिता अगं त्या प्रतिमाचा फोटो आहे ना, तो मी पॉलिश करायला दिलाय, त्या पॉलिशवाल्याला विचार फोन करून, म्हणजे तो आज देणार होता तो फोटो, म्हणून तुला सांगते फोन कर. तेव्हा लगेच अस्मिता आळशीपणाने म्हणते, देईल म्हणालाय ना तो, मी कशाला कॉल करू मम्मा, देईल ना त्याचा तो. आता कल्पनाताई म्हणतात, काय आळशी आहेस ग तू अस्मिता, साधा फोन करायचा तर तुला कंटाळा येतोय, राहू दे मीच करेल. अगं विमल, ती फ्रेम आली ना की आपण भिंतीवर लावून टाकूयात लगेच. आता या पूर्णाजी लगेच म्हणतात, नाही नको, ती फ्रेम आली ना की ती चांगल्या कापडामध्ये गुंडाळून स्टोरूम मध्ये ठेवून द्यात. सायलीकडे बघून बोलतायत त्या, भिंतीवर नका लावती फ्रेम. या कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई अहो प्रतिमाची फ्रेम नाही लावायची असं म्हणताय तुम्ही. पूर्णाजी म्हणतात, तो फोटो दिसला ना कल्पना की मला प्रतिमाचे डोळे दिसणार ग, आणि मग मी तिच्या नजरेला नजर कशी मिळवू ग कल्पना. कल्पनाताई म्हणतात, म्हणजे. पूर्णाई म्हणतात, अगं मी तिला दिलेलं वचन नाही पूर्ण करू शकले कल्पना. आज तिची मुलगी या घराची सून असायला हवी होती, पण तन्वीला मी ते मानाचं स्थान नाही देऊ शकले. मला खूप अपराधी वाटतंय ग कल्पना. प्रतिमा आली तर मी तिला काय उत्तर देऊ. मला प्रतिमाच्या फोटो समोर उभं राहायला सुद्धा लाज वाटतीये ग. सायली बिचारी तिथेच उभी राहून सगळं ऐकतीये. लगेच अस्मिता म्हणते, अर्जुनने आपल्या मनमानी केली आणि तुला शर्मेने मान खाली घालायला लागली. कल्पनाताई म्हणतात, अहो पूर्णाई, प्रतिमाचा फोटो गेली कित्येक वर्ष भिंतीवर आहे आणि आजच तुम्हाला असं का वाटतंय. मग आता या पूर्णाजी सांगतात की अगं काल प्रतिमा माझ्या स्वप्नात आली होती आणि ती मला म्हणाली की माझ्या मुलीला मानाचं स्थान दे या घरात, तिचा हक्क आहे तो. सकाळी उठल्यापासून माझं चित्त थाऱ्यावर नाहीये ग. प्रतिमाच्या मुलीला मी माझी नाचसून नाही करू शकले ग कल्पना, हे मला विसरताच येत नाहीये. आता अस्मिता पुन्हा मध्ये मध्ये बोलते. ती म्हणते, ही सायली जर का तुझ्या समोर असेल ना तर तू विसरणार तरी कसं पूर्णाजी. कल्पनाताई तिला ओरडतात आणि म्हणतात, अस्मिता तू मध्ये बोलली नाहीस चालणार नाहीये का तुला. पूर्णाई म्हणतात, अगं कल्पना त्याने काय होणार आहे. अस्मिता जरी गप्प राहिली तरी सत्य बदलणार आहे का. ही मुलगी घरात आली म्हणून मी प्रतिमाला दिलेला शब्द खोटा ठरला, म्हणूनच प्रतिमा मला परत भेटत नाहीये. प्रतिमा माझ्यावर नाराज आहे. आता ही बिचारी विमल म्हणते, नाही हो पूर्णाई असं काही नसेल, तुम्ही उगाच त्रास करून घेताय. पूर्णाई म्हणतात, इतके दिवस मी हेच करत होते, मी नको असलेल्या मुलीला रोज सहन करत होते, पण आता प्रतिमा मला सावध करतीये. नाही सावध कशाला करायला हवं, माझं मलाच कळतंय की ही मुलगी अर्जुनचा सत्यानाश करेल.
हिच्यामुळेच माझ्या अर्जुनच्या जीवाला धोका आहे. सायली खूप घाबरते आणि म्हणते हे काय पूर्णाजी, माझ्यामुळे ह्यांच्या जीवाला धोका? आता पूर्णाजी म्हणतात हो तुझ्यामुळेच. माझ्या अर्जुनला वकिली पेशाचा कधीही धोका नव्हता आतापर्यंत आणि तो तुझ्या आश्रमाची केस लढायला लागला आणि मग तो किडनॅप झाला आणि ते कमी होतं की तुझ्यावरती हल्ला झाला. कल्पनाताई म्हणतात अहो पूर्णाई, हिच्यावरच झाला ना हल्ला सायलीवर, अर्जुनचा काय संबंध? पूर्णाई म्हणतात हो आहे संबंध, हिच्या केसमुळेच हे सगळं झालंय. त्यामुळे जर अर्जुनवर हल्ला झाला तर तो जीव घेणार नसेल कशावरून? आता ही अस्मिता मनात विचार करते पूर्णाजीला तर माझं बोललेलं सगळंच पटलेलं आहे, आता ही सायलीची वाट लावणार. पूर्णाई रडत रडत म्हणतात ही मुलगी या घराच्या मुळावर उठलीये, मी आधीच सांगितलं होतं. आता माझ्या अर्जुनच्या जीवावर उठलीये ही. नाही माझ्या तन्वीशी लग्न झालं असतं ना तर यातलं काहीच झालं नसतं ग कल्पना. प्रतिमा माझ्या स्वप्नात येऊन हेच सांगायचा प्रयत्न करतेय, पण मी तरी काय करू ग कल्पना? माझ्या घराला, माझ्या नातवाला हिच्यापासून मी वाचवू तरी कसं? अरे देवा, पूर्णाजीने सगळ्याच गोष्टींचा उलटा अर्थ लावलाय प्रेक्षकांनो, आणि सरळ अर्थ लावतील तरी कशा? त्यांना काय माहिती हीच तन्वी आहे म्हणून. तर आता ही सायली म्हणते की असं नका करू पूर्णाजी, नका गैरसमज करून घेऊ. तर लगेच पूर्णाजी हिच्यावर ओरडतात, म्हणतात मला तुझ्याकडनं एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये, आणि तरा त्यांच्या खोलीत निघून जातात. राहिलं सायला अजून अस्मिता आगीत तेल ओतत असते. देवा, आमच्या अर्जुनला सुखरूप ठेव रे, त्याच्या बायकोमुळे त्याला काही होऊ देऊ नको. आणि सायलीकडे बघून असे टोमणे मारत असते. पण कल्पनाताई काहीतरी करणार बिचाऱ्या, त्या नुसत्या रागाने बघतात अस्मिताकडे, पण सायली मात्र खूप रडायला लागते. अस्मिता आता तिथून उगाच शान मारत निघून जातीये. आता सायली काय करणार? पण तिच्या हे लक्षातच आलं नाहीये की हे अर्जुनला सांगावं. असो, पुढे बोलता बोलता विषय निघेल कदाचित, पण कल्पनाताईंना सुद्धा फार वाईट वाटले. दोघी सासासुना एकमेकींकडे बघून रडायला लागल्यात, म्हणजे वाईट वाटतंय त्यांना. आता या अस्मिताने प्रियाला फोन केलाय आणि सांगितले अगं गुड न्यूज आहे, मी पूर्णाजीला जी चाबी मारली होती ना की अर्जुनच्या जीवाला धोका आहे सायलीमुळे, ती चाबी बरोबर बसली आहे. प्रिया म्हणते काय एक्झॅक्टली काय म्हणाली ती? तेव्हा अस्मिता तिकडनं सांगते तिने खूप सुनावलं आज, आणि मम्माला पण सांगितलं की त्या आश्रमाच्या केसमुळे होतंय सगळं. अगं तुला काय वाटलं होतं पूर्णाजीला हे सांगून उपयोग नाही होणार, पण उपयोग झालाय. आता हिला राग येत असतो खूप प्रियाला, पण ती तरी म्हणते अगं कसली सॉलिड हुशारच ग अस्मिता तू. आता ती विचार करायला लागते मनात, रातीच हुशार आहे ही कार्टी. तो अर्जुन आता आश्रमाच्या केसच्या डबल मागे लागणार. आता अस्मिता तिकडनं म्हणत असते आता बघ मी आगीत कशी तेल तूप ओतत राहते. तेवढ्यात तिथे एक मुलगा आलाय आणि तो प्रियाला आवाज देतो एक्सक्यूज मी. आता प्रिया फोनवर म्हणते हं बोला कोण हवंय? अस्मिता तिकडनं म्हणते अगं तुला ऐकू येत नाहीये का? अस्मिताला मग प्रिया म्हणते हे बघ अस्मिता मी तुझ्याशी नंतर बोलते. आता हा मुलगा म्हणतोय मिस तन्वी किल्लेदार ना तुम्ही? आता ही प्रिया त्याला बोलूच देत नाही पुढे आणि म्हणते हां मीच आहे. कोण आहात तुम्ही? सेल्समन आहात का? अशा आतमध्ये कसं काय घुसलात डायरेक्ट? नाही तुमची ना कंप्लेंटच करणार आहे मी आता कंपनीकडे. आता तो हिला सारखा बघत असतो, स्टेअर करत असतो. ही लगेच म्हणते काय जीभ आणि कान तुझे कामातून गेलेत का? फक्त डोळे काम करतायत का तुझे? हा मुलगी दिसली रे दिसली की डोळे फाडून बघत बसायचं. मला चांगलं माहिती आहे काय तुझं, चल निघ निघ बाहेर, आरडाओरडा करेल मी. आता तो काहीतरी बोलणार तेवढ्यात रविराज आलेत वरून. प्रिया म्हणते बघा ना बाबा हा सेल्समन डायरेक्ट घरात घुसलाय, बरंच झालं तुम्ही आलात. बघा ना कसा दातखिळी बसल्यासारखं उभा आहे आता. आता हे रविराज म्हणतात अगं बस तन्वी जरा मध्ये मध्ये श्वास घेत जा, दुसऱ्यालाही बोलायचा चान्स मिळेल. अगं हा सेल्समन नाहीये, हा विपुल आहे. अगं मीच बोलवलंय ह्याला. आता ही सुमन म्हणते अय्या हे तन्वीला बघायला आलेत का? हे आधी नाही सांगायचं का भाऊजी? रविराज म्हणतात नाही म्हणजे अगदीच तो बघायलाच आलाय असं नाहीये, पण तन्वी तुम्ही दोघं एकमेकांना भेटा, गप्पा मारा, म्हणजे एकमेकांचा अंदाज येईल तुम्हाला. नागराज म्हणतो दादा ऑलरेडी त्याला अंदाज आलाच असणार आहे, तन्वीने त्याला पहिल्याच भेटीत चांगलंच सुनावलंय. तर आता लगेच हा म्हणतो नाही नाही सॉरी ॲक्च्युली, म्हणजे तो विपुल म्हणतो मला कळलं नाही काय बोलावं ते, म्हणून जरा गोंधळ झाला. आता ही सुमन म्हणते नाही नाही काही हरकत नाहीये, तसं पण मी आज इडली आणि चटणी केली आहे, चटणीला ना मी उडदाच्या डाळीची फोडणी दिली आहे. नागराज म्हणतो सांग सांग डिटेल सांग, आणखीन त्याला घरी जाऊन चटणीच करायची असेल नाही? रविराज म्हणतात अरे नागराज जरा शांत, आणि मला काय वाटतं विपुल तुम्ही दोघे जण ना ब्रेकफास्टसाठी बाहेरच जा, तुमच्या दोघांच्या गप्पा पण होतील नाही का? लगेच प्रिया म्हणते नाही नाही बाबा आज नाही जमणार, आज ना माझा अभ्यास आहे खूप जास्ती. पण नागराज लगेच मध्ये बोलतो आणि म्हणतो अगं हे सगळं होत राहील तन्वी, जा 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 तुझा. मग विपुल म्हणतो आपण बाहेर जाऊन कॉफी पिऊया का इफ यू डोंट माइंड? तेव्हा लगेच नागराज म्हणतो नाही नाही तिची काही हरकतच नसणार आहे, जा तुम्ही जा. आता रविराज पण म्हणतात जा बाळा. मग प्रियाला नाईलाजास्तव जावंच लागतं त्याच्यासोबत, आणि ती म्हणते हो हो जाऊन येतो हा मी. प्रिया गेलीये विपुल सोबत आता कॉफी प्यायला, पण आता ह्याला ती कशी कटवते
हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता ह्या कल्पनाताई सायलीला म्हणत असतात, नको वाईट वाटून घेऊ सायली. विमल म्हणते, सायली ताई तुम्हाला माहिती आहे ना पूर्णाईच्या मनात काही नसतं. कल्पनाताई म्हणतात, सायली अगं रागाच्या भरात बोलल्या त्या, आम्हाला कोणालाच असं वाटत नाही बाळा की तुझ्यामुळे अर्जुनचा जीव धोक्यात आहे. विमल म्हणते, उलट अर्जुन दादांना कोणीतरी बांधलं होतं तेव्हा तुम्हीच त्यांना सोडवलत ना सायलीताई. कल्पनाताई म्हणतात, नाहीतर काय, उगाचच मनाला लावून घेतेस. हे बघ तू काढून टाक बरं तुझ्या मनातले सगळे विचार सायली, मी बोलते पूर्णाईशी. सायली विचार करत असते मनात, एकीकडे पूर्णाईचा हा दुस्वास आणि दुसरीकडे हे चिडलेत माझ्यावर, मी तरी काय करू. कल्पनाताई म्हणतात, सायली अगं कसला विचार करतेस एवढा. आता सायली म्हणते, नाही आई कसलाच नाही, मला एक सांगा, तुम्ही बाबा चिडलेले असले की तुम्ही काय करता, म्हणजे बाबा जर तुमच्यावर चिडले तर तुम्ही कसा राग काढता त्यांचा. आता कल्पनाताई म्हटलं, तू काय पूर्णाईचा तसा राग काढणार आहेस का. आणि तेवढ्या तिथे अर्जुनराव आलेत, कॉफीचा मग टेबलवर ठेवतायत आणि म्हणतात, मम्मा मी कप ठेवलाय इथे, मी माझ्या रूममध्ये आणि काम करतोय जरा. आता असं म्हणून तो गेलाय वर आणि सायलीला बिचारीला खूपच कसं तरी होतंय की अर्जुनला मनवायचं तरी कसं, कशी तगमग होतीये बघा ना दोघांची. आता इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय, पण पुढे खूप छान दाखवलाय. अर्जुन किती सेन्सिबल दाखवलाय नाही प्रेक्षकांनो. आवडतोय ना मी दिलेला रिव्ह्यू, मग एखादा लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा. अर्जुन सायलीला म्हणत असतो की हे बघा मिसेस सायली, आधीच तुमचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे, खूप मोठं कर्ज. आता सायली कान धरते, उठाबशा काढते आणि म्हणते, असं काय करताय सर, मी कान धरते ना, तुम्ही हवं तर मला गडबड घोटाळा म्हणा, मी गडबड घोटाळाच केलाय. हिशोब लिहिण्याच्या बाबतीत माझ्याशी बोला ना सर, प्लीज माझ्याशी बोला ना. प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला, अर्जुन सायलीची आणखीन थोडी मजा घेईल का. म्हणजे ऑलरेडी त्याला तर ती आवडतेच, पण आता सायली मॅडमच्या मनात अजून तर काही आलं नाहीये तसं, पण हे बघायला खूप मज्जा येणार आहे प्रेक्षकांनो. मला तर आवडला आजचा रिव्ह्यू, मला कसा वाटला मला नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स आल्या ना मला खूप भारी वाटतं. आणि काल ना प्रेक्षकांनो काही कमेंट्सला उत्तर देता आलं नाही, कारण काहीतरी बग होता कमेंटमध्ये, मला सगळ्या प्रॉपर कमेंट काल दिसतच नव्हत्या, त्यामुळे खरंच सॉरी. आणि आजचा रिव्ह्यू कसा वाटला ते कळवा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.